नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 200 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नांदेड विभाग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी 20 तंत्री या पदासाठी एकूण 100 जागांची वॅकन्सी आहे आणि तारतंत्री या पदासाठी देखील 100 जागांची वॅकन्सी, अशी एकूण 200 जागांची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 6 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहेत आणि 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहे करू शकणार आहात। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे या ठिकाणी आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून 20 तंत्री किंवा तारतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणे तुम्ही आवश्यक आहे। तुम्हाला अर्ज जे आहे त्या ठिकाणी ऑनलाईन सादर करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज सादर करताना आपल्याला SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, त्याचबरोबर ITI गुणपत्रिका, 4 सेमिस्टर किंवा वार्षिक या ठिकाणी सेमिस्टरचे आपल्याला प्रमाणपत्र व ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मागास प्रवर्गातून तुम्ही जर येत असल्यास तर या ठिकाणी सादर करायचे आहे। त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र, उमेदवाराची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग ही माहिती अचूक भरता येणे या ठिकाणी आवश्यक आहे। वयोमर्यादा जी आहे तुम्हाला या ठिकाणी 18 ते 27 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही जर मागास वर्गातून येत असाल तर 5 वर्षाची शिथिलता तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी जी आहे या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी अप्रेंटिस बेसिस वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। तर इच्छुक उमेदवार जे असतील त्या ठिकाणी अप्रेंटिससाठी अर्ज या ठिकाणी करू शकता। वेबसाईट देखील आपल्याला अप्रेंटिसची या ठिकाणी दिलेली आहे। त्यासाठीचा आस्थापना क्रमांक जो आहे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। तर ज्याला अर्ज करायचे असतील ते या ठिकाणी या आस्थापना क्रमांकावरती जाऊन आपली ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।